हाय हॅलो नमस्कार, मी ऋतुजा बरब आणि तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर तुम्हाला थंबनेल बघून कळलंच असेल की आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे माझ्या बुक्सचं कलेक्शन, पुस्तकांचं कलेक्शन जे काय माझ्याकडे आहे तर त्याबद्दल मी हा व्हिडिओ बनवते आहे। एकदम डीपमध्ये आपण जाणार नाही आहोत, मी जस्ट तुम्हाला काही आठवणी सांगणार आहे की ही पुस्तकं मी कधी घेतली आहेत किंवा कोणी मला दिली आहेत आणि काही पुस्तकं मी 1-2 वेळा वाचलेली आहेत रिपीट। तर त्याबद्दल मी जास्त सांगेन तुम्हाला। काही पुस्तकं मी अर्धीच वाचलेली आहेत कारण ती मी प्रवासात घेऊन जाते, त्यामुळे ती कंप्लीट झालेली नाही आहेत। त्यामुळे काही मोजक्याच पुस्तकांबद्दल मी तुम्हाला थोडं डीपमध्ये सांगेन की तुम्हाला पण ती वाचावंसं वाटेल। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मला एका टॉपिकवर बोलायचं आहे। मला बऱ्याच दिवसांपूर्वी एक कमेंट आली होती व्हिडिओ खाली की तुम्ही एवढं शुद्ध मराठी का बोलता। तर पहिली गोष्ट, मी शुद्ध मराठीत आता सध्या तरी तेवढं बोलत नाही जेवढं मी आधी बोलायचे, आणि मला आवडतं कारण मी मराठी आहे, माझ्या तोंडून आपसुकच ते येतं। पण आजकाल तेवढं नाही येत जेवढं मी आधी शाळेत असताना किंवा कॉलेजमध्ये असताना मी जेवढं मराठी बोलायचे शुद्ध प्रॉपर तेवढं नाही आजकाल बोलत। कारण मी आजकाल खूप जणांमध्ये असते, बाहेर जाते, तेव्हा माझं असं होतं की मी त्यांच्यासारखंच बोलायला लागते। त्यामुळे आजकाल माझ्या कुठल्याही वाक्यामध्ये फक्त मराठी शब्द येत नाहीत, मी इंग्रजी शब्द आणि हिंदी शब्द मिक्स करून जे काही बोलते ते बोलते। पण माझा प्रयत्न हा असतो की मी शुद्ध मराठी बोलावं, कारण मला वाटतं तसं, मला आवडतं मराठी भाषेवर माझं प्रेम आहे। तर असं काही नाही आहे की मी खूपच शुद्ध बोलते। आधी असं होत होतं, शाळेत असताना कॉलेजमध्ये असताना माझे जे शेजारी आहेत जुने ते सगळे आणि माझे फ्रेंड्स मला नेहमी बोलायचे की तू एवढं शुद्ध मराठी का बोलतेस। आणि माझे जे फ्रेंड्स आहेत ते तिकडचे जुने, त्यातले काही इंग्रजी माध्यमातून शिकलेले आहेत, ते तर असे एवढे आश्चर्यचकित व्हायचे मी काय काय शब्द वापरायचे। तर म्हणजे मला असं व्हायचं की त्यांना ते शब्द माहितीच नसायचे काही काय, तर मला आठवत नाही आहेत पण काही आठवलं तर मी सांगते पुढे। तर त्यांना असं वाटायचं की बापरे हा कुठला शब्द आहे मराठी। तर माझं असं व्हायचं की नाही, हे आपल्या रोजच्या वापरातले मराठी शब्द आहेत। तर माझं प्रेम आहे मराठी भाषेवर आणि माझं सगळं शिक्षण मराठीतनं झालेलं आहे। कॉलेजमधलं शिक्षण फक्त 11वी-12वी मधलं जे आहे ते इंग्रजीतनं झालं आहे, BMM मी मराठीतनं केलेलं आहे। तर माझं सराउंडिंग जे आहे बघा, सराउंडिंग, तर माझ्या सभोवतालची जी माणसं आहेत ती सगळी मराठीच आहेत जास्त करून। आणि माझ्या ज्या 2 मैत्रिणी आहेत त्यांना खरं तर ह्याचं जास्त क्रेडिट जातं जे काही मी बोलते ते। तर नेहा, श्रुतिका, त्या दोघींचं मराठी खूप उत्तम आहे आणि त्या खूप छान बोलतात, त्यांचं वाचन पण खूप सुंदर आहे, स्पेशली नेहाचं। तर आम्ही तिघी जेव्हा एकत्र असतो तेव्हा आम्ही खूप छान मराठी बोलतो। आणि काही जणांना असं वाटतं, म्हणजे मी कॉलेजमध्ये असायचे तेव्हा आम्ही तिघी जेव्हा एकत्र असायचो तेव्हा बरेच आमच्या वर्गातले मित्रमैत्रिणी आम्हाला म्हणायचे की तुम्ही तिघी एकत्र बोलायला लागलात की एकसारख्याच वाटतं, म्हणजे टोन वाईज। तर असं काहीच आहे आणि मला आवडतं मराठीत बोलायला, तर मला वाचायला खूप आवडतं। आधी मी काय करायचं माहिती आहे, दिवाळीची सुट्टी असायची ना, मी दिवाळी अंक आणायचे आणि वाचायचे, ते पण मोठमोठ्याने वाचायचे कारण त्याच्यामध्ये बऱ्याच कलाकारांच्या मुलाखती असायच्या। तर मी त्या मोठ्याने वाचायचे जेणेकरून माझे उच्चार स्पष्ट व्हावेत। आता सध्या ते तेवढे नाही आहेत, थोडा माझा मध्यंतरी प्रॉब्लेम झाला होता बोलण्याच्या बाबतीत पण, त्यामुळे माझा प्रयत्न आजकाल असा आहे की मी आता पुस्तकं वाचायला सुरुवात केलेली आहे। तर आपण या पुस्तकांच्या टॉपिककडे आता वळूयात आणि मी तुम्हाला काही पुस्तकांच्या बाबतीमध्ये एकदम डीपमध्ये सांगते, कारण ती पुस्तकं मी 1-2 वेळा 3 वेळा वाचलेली आहेत। काही पुस्तकं आहेत ती मी अर्धीच वाचली आहेत, काही पुस्तकांना मी अजून हातही लावलेला नाही आहे, त्यामुळे मला त्या पुस्तकांबद्दलही माहीत नाही। जर तुम्हाला त्या पुस्तकांबद्दल काही माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। तर वळूयात आपण या व्हिडिओकडे।
तर एक पहिलं जे पुस्तक मी वाचलं होतं शाळेत असताना, माझं पहिलं वाचनात आलेलं पुस्तक होतं ते. इथे तर नाही आहे, पण मी सांगते ते कुठलं होतं, मला आठवतं आहे. आणि त्या पुस्तकाचं मी काय केलं नंतर तेही सांगते. पु ल देशपांडेंचं पुस्तक होतं ते, आणि असामी. तर माझ्या पप्पानी मला ते दिलं होतं शाळेत असताना. आणि शाळेत काय असायचं माहिती, एक उपक्रम असायचा की वाढदिवसाच्या दिवशी तुम्हाला तुमच्याकडे असलेलं एखादं पुस्तक शाळेमध्ये द्यायचं असायचं. तर मी ते पुस्तक वाचून झालेलं माझं 2 वेळा, आणि मी ते पुस्तक शाळेमध्ये असताना ते दिलं होतं माझ्या वाढदिवसाला. वाचनालय वगैरे असतं तिथे, इतर जे आपले विद्यार्थी मित्र आहेत त्यांना ते वाचता यावं म्हणून असा एक उपक्रम असायचा. तर ते माझं पहिलं पुस्तक होतं. आणि असामी हे नाटक मी यूट्यूबवरती बऱ्याच वेळा बघते, जेव्हा मला बघायचं असतं तेव्हा छान मजा येते. तर माझं गाव कोकणातलं आहे. तर एकदा असंच आम्ही फॅमिली पिकनिक आमची गेली होती कोकणात, आम्ही असेच. तर तेव्हा कधीतरी कुठल्या तरी मंदिराच्या बाहेर मी हे पुस्तक घेतलं होतं. सो ह्या पुस्तकामध्ये कोकणातल्या ज्या परंपरा असतात, जी मंदिरं आहेत कोकणातली, त्याबद्दल लिहिलेलं आहे. श्याम धुरी यांनी लिहिलेलं पुस्तक आहे आणि सुंदर पुस्तक आहे. अगदी गावी आपल्या कोकणात गेल्यासारखंच वाटतं. आणि ह्याच्यात बऱ्याच गावातली जे कोकणातली मंदिरं आहेत ना, त्यांचे फोटोज देखील आहेत. आमचं पण कांदळगावचं पण मंदिर जे आहे तिकडचं पण फोटो आहे याच्यात. आता मी एवढं डीपमध्ये जात नाही, पण आहे, मी बघितलं होतं, मला आठवतं आहे. त्यानंतर हे जे पुस्तक आहे ते दिलीप ठाकूर सरांचं आहे. ते जर्नलिस्ट आहेत खूप जुने. तर त्यांनी जे कलाकार आहेत आपले, म्हणजे बॉलिवूडमधले आणि आपले मराठी कलाकार, त्यांच्याबद्दल त्यांनी यात सगळं काही काही लिहिलेलं आहे. तर हे असं एक पुस्तक आहे. कॉलेजमध्ये होते तेव्हा आम्ही 3rd इयरला आम्ही राजस्थानला गेलेलो. तर तिकडचे जे किल्ले आणि ते सगळं बघून मला खूप ते एवढं आवडलं की माझ्यात आपसुकच इच्छा आणि अशी आवड निर्माण झाली की तिकडच्या जे म्हणजे राजे असतात, महाराणी असतात, त्यांच्याबद्दल वाचायची. म्हणून हे पुस्तक मी आत्ता रिसेंटली घेतलेलं आहे वाचण्याचं, म्हणजे मागवलं हे. तर ह्या जयपूरच्या महाराणी गायत्री देवी यांचं हे आत्मकथन आहे. आणि हे लिहिलंय आशा कर्दळे यांनी, मराठीमध्ये अनुवाद केला आहे याचा. त्यानंतर हे जे पुस्तक आहे प्रकाश वाटा, हे पुस्तक पण माझं वाचून झालं आहे. खूप छान पुस्तक आहे. त्यांनी किती खडतर प्रवास केला आहे. आपण कुणासाठी तरी काहीतरी करण्याची जी भावना असते, समर्पणाची, तर प्रकाश आमटे आणि त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांनी जे काही केलं आहे समाजासाठी, त्याबद्दल या पुस्तकात लिहिलेलं आहे. आणि हे खूप सुंदर पुस्तक आहे. हे पुस्तक मला माझ्या वाढदिवसाला 25व्या श्रद्धाताईने दिलेलं, जी माझ्या आत्याची मुलगी आहे, गिफ्ट दिलेलं. आणि पुढचं पुस्तक जे आहे त्याची गंमत थोडी मजेशीरच आहे. हे पुस्तक मला कुणीही दिलेलं नाही आहे किंवा मी ते विकतही घेतलेलं नाही आहे. हे मी कॉलेजमधनं उचललेलं पुस्तक आहे. तर या पुस्तकावरती ज्यांचे फोटो आहेत ते तिघंही आरजे आहेत. तर यातले जे हे गणेश आचवल आहेत ते आमच्या कॉलेजमध्ये आम्हाला गेस्ट लेक्चरर म्हणून यायचे. रश्मी वारंग पण आमच्या कॉलेजमध्ये गेस्ट लेक्चरर म्हणून यायच्या. आणि मयुरेश शिर्के हे त्यांचे फ्रेंड आहेत. ते कधी इथे आले तर नव्हते साठे कॉलेजमध्ये ॲज अ गेस्ट लेक्चरर, पण ह्या तिघांची जोडी होती ॲज अ आरजे म्हणून. तर हे पुस्तक जे आहे, रश्मीताईला तर मी ऑफकोर्स ओळखते, ती आमची फॅमिली मेंबरच आहे. तर हे जे पुस्तक आहे हे मी साठे कॉलेजमध्ये असताना आमचं जे ऑफिस आहे BMM डिपार्टमेंटचं, तिकडे कलरचं काम चालू होतं आणि खूप पुस्तकं अशी काढलेली. तर मी हे पुस्तक बघितलं आणि 1-2 पानं वाचली. तर या तिघांनी स्वतःबद्दल लिहिलेलं आहे, स्वतःचे अनुभव, बालपणापासून रेडिओ जॉकी कसे झाले ते सगळं लिहिलेलं आहे. त्यांचा पहिला शोमधल्या गमती जमती सगळं लिहिलेलं आहे. तर मी हे पुस्तक जेव्हा वाचायला उचललेलं ते मी वाचलं आणि मग परत देण्याचं काही माझं मन नाही झालं, मी ठेवून घेतलं. हे पुस्तक खूप छान आहे. आणि नंतर मी कॉलेजमध्ये आमच्या मॅमना सांगितलं की हे पुस्तक मी उचललं होतं इथनं वाचायला, मला वाचायचं होतं. तर बोललं की राहू दे, ठेव म्हणून. तर कविता महाजन यांची ही कादंबरी आहे भिन्न नावाची.
हे पुस्तकसुद्धा मी वाचलेलं नाही आहे. मी वाचायला घेतलं होतं, पण मी नाही वाचू शकले काही कारणास्तव, आणि त्यानंतर मी हातच लावला नाही आहे पुस्तकाला. पण नक्कीच मी येत्या काही दिवसात हे पुस्तक वाचायला घेईन आणि तुम्हाला नक्की सांगेन की हे पुस्तक कसं आहे ते आणि मला कसं वाटलं. ऑफकोर्स हे छानच असणार आहे, ग्रेटच असणार आहे, तरी पण मी माझा अभिप्राय नक्की कळवेन. आयच्यान खरा सांगान हे जे मोहन साटम काकांचं पुस्तक आहे ते माझ्या पप्पांनी मला आणलं होतं. माझे पप्पा BMCमध्ये कामाला होते आणि हे काकासुद्धा तिथेच कामाला होते. जेव्हा काकांच्या या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होता तेव्हा पप्पा तिथे गेले होते आणि त्यांनी आवर्जून माझ्यासाठी हे पुस्तक आणलं आणि हे पुस्तक मी वाचलं आहे. खूप सुंदर पुस्तक आहे. संपूर्ण पुस्तक हे मालवणीमध्ये लिहिलेलं आहे, त्यामुळे वाचताना खूप मजा येते. अगदी असं वाटतं आपण गावच्या गजाली वाचतो आहोत. खूप सुंदर पुस्तक आहे आणि काकांनी नाटकातले जे अनुभव आहेत ते पण खूप सुंदररित्या इथे मांडलेले आहेत आणि त्यांनी बऱ्याच मराठी कलाकारांसोबत नाटकात कामसुद्धा केलं आहे. कांचन काशीनाथ घाणेकर यांचं नाथ हा माझा हे जे पुस्तक आहे माझा मित्र जितेशने मागच्या दिवाळीमध्ये गिफ्ट म्हणून दिलं होतं. हे पुस्तक अगदी थोडंच मी वाचलेलं आहे. हे पुस्तक वाचण्याचा माझा जो थॉट होता तो यासाठी होता, सिनेमा तर आपण सगळ्यांनीच याआधी बघितलेला आहे, पण मला पुस्तकसुद्धा वाचायचं होतं आणि मला बघायचं होतं की सिनेमा आणि पुस्तकामध्ये काय फरक आहे, म्हणजे स्टोरीमध्ये. मागच्या वेळेस मी MX प्लेअरवर समांतर ही वेबसिरीज बघितली होती ज्यात स्वप्नील जोशी आहे. तर ती सिरीज मला आवडली होती बघितल्यावर, पण मला नंतर कळलं की याचं पुस्तक पण आहे. तर मी पुस्तक पण वाचलेलं समांतर हे, आणि ते पुस्तक इतकं कमाल होतं, म्हणजे वेब सिरीजपेक्षा पण भारी. म्हणजे ज्यांना वाचनाची आवड आहे ना त्यांनी जर ते पुस्तक वाचलं नसेल ना तर त्यांनी नक्की वाचावं. खूप सुंदररित्या स्टोरी मांडली आहे. ट्विस्ट अँड टर्न्स पण खूप छान आहेत आणि स्टोरीचा एंड पण इतका भारी आहे की एखाद्या सिनेमामध्ये जो एखाद्या मूवीचा एंड दाखवतात त्याच्यापेक्षा कमाल एंड पुस्तकामध्ये त्या खूप भारी आहे. आणि त्यानंतर हे जे मोहनमाळ आहे ते हे मोहन काकांचंच आहे, ह्यांचंच पुस्तक आहे आणि ह्यात पण त्यांनी त्यांचे अनुभव लिहिलेले आहेत. कसं त्यांनी नोकरी सांभाळून नाटक वगैरे केलं आणि त्याबद्दल. दुसरं जे पुस्तक आहे हे कोबाल्ट ब्लू आहे आणि हे लिहिलेलं आहे माझ्या आवडत्या लेखकाने सचिन कुंडलकर यांनी. तर ह्या पुस्तकाबद्दल बोलायच्या आधी मला वाटतं माझी ओळख त्यांच्या पहिल्या या पुस्तकाशी झाली होती 1990. तर ते जे पुस्तक आहे 1990 ते मी आधी वाचलेलं आणि त्यानंतर मग मला त्यांचं जे लिखाण आवडलं त्यामुळे मी हे पुस्तक घेतलं. तर सचिन कुंडलकर कोण आहे जर बऱ्याच जणांना माहिती नसेल तर मी सांगते. सचिन कुंडलकर जे आहेत ते गुलाबजाम नावाचा जो मराठी चित्रपट आहे, सिद्धार्थ चांदेकर आणि सोनाली कुलकर्णी सिनियर, तर त्या सिनेमाचे हे डिरेक्टर आहेत आणि त्यांचीच ही 2 पुस्तकं माझ्याकडे आहेत आणि मला खूप आवडतात त्यांची पुस्तकं वाचायला. तर कोबाल्ट ब्लू पुस्तकाबद्दल सांगायचं झालं तर या पुस्तकामधली मी 1 लाईन स्टोरी सांगते तुम्हाला. तर या कथेत चौघांचं कुटुंब आहे. त्यात आई वडील आहेत, त्यांची 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी, आणि त्यांच्या घरी एक दिवस एक पेइंग गेस्ट राहायला येतो, एक मुलगा. तर ती मुलगी आणि तिचा जो भाऊ आहे ते दोघंही या मुलाच्या प्रेमात पडतात आणि पुढे काय काय घडतं ते या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. आणि ते जर तुम्हाला वाचायचं असेल, जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की हे पुस्तक खरेदी करू शकता. तर हे जे पुस्तक आहे ना ह्यामध्ये ॲट द एंड असं सांगितलं आहे की तुम्ही कितीही मोठ्या संकटात असाल, भले ते म्हणजे इजा जी झालेली असते ती काही फक्त आपल्याला शरीरालाच होत नाही तर मनाला सुद्धा होते, तर ती कशी भरून निघू शकते, आपण कसं पुन्हा एकदा जिद्दीने उभं राहून आयुष्याला फेस करू शकतो किंवा पुढे जाऊ शकतो, आयुष्यात सगळ्या गोष्टी मागे सोडून मेंटली आपण कसे प्रिपेअर होऊ शकतो पुन्हा आधीसारखे स्ट्रॉंग, तर ते या पुस्तकात दिलेलं आहे. मी आणि माझ्या काकाची मुलगी आम्ही एका रद्दीवाल्याकडे रद्दी द्यायला गेलो होतो, तेव्हा मला हे पुस्तक तिकडे दिसलं आणि मी 2 पानं वाचली याची. तर मला खूप इंटरेस्टिंग वाटलं. तेव्हा पुस्तक वाचून काढलं 2 दिवसामध्ये. तसं ते छोटंच पुस्तक आहे आणि हे पुस्तक रद्दीमध्ये घेतलेलं त्यामुळे हे 15 रुपयाचं पुस्तक आहे.
हे पुस्तक मी घेतलं होतं आम्ही गावी जाताना कोकणात, फूड मॉल जो आहे तिकडे घेतलेलं, प्रवासात वाचायला किंवा गावी अगदीच खूप असं कंटाळा आला बसून बसून. हे नेटवर्क नसतं ना तिकडे, जे आता असतं जिओला वगैरे, एअरटेलला नसतं आमच्या गावी. तर मी विचार केलेला मी हे घेऊन ठेवते वाचायला. तर तिकडे गेल्यावर मी एवढी रमले गावच्या निसर्गात की मी पुस्तक वाचायचं विसरले. त्यानंतर मी कधीही हे पुस्तक वाचलेलं नाही आहे, पण हे मी वाचणार आहे. तर ह्या पुस्तकाबद्दल मला माहीत नाही, पण ही अशी स्टोरी आहे पुस्तक विकत घेण्याची. आणि हे जे पुस्तक आहे ते पण कविता महाजन यांचंच आहे. आणि हे पुस्तक पण माझ्या एका मित्राने मला गिफ्ट दिलं होतं. आणि हे पुस्तकसुद्धा मी अजून वाचलेलं नाही आहे, हे मी नक्कीच वाचेन. माझं हे अतिशय आवडतं पुस्तक आहे सचिन कुंडलकर यांचं 1990. मी 2 वेळा तरी वाचलेलं आहे, म्हणजे त्यांचे अनुभव आहेत सचिन सरांचे. हे पुस्तक मी का घेतलं, मला टर्की हा देश खूप आवडतो. म्हणजे मी कधी गेले नाही आहे तिकडे, माझी इच्छा आहे लंडन आणि टर्कीला जाण्याची. तर या पुस्तकामध्ये त्यांनी ते सर गेले होते, तर मी ते वाचलेलं कुठेतरी छोटंसं, म्हणजे ॲमेझॉनवरती कोणी बाकीच्या कस्टमर्सने जेव्हा फोटो टाकलेले तेव्हा. आणि टर्की देशाबद्दल मला जाणून घ्यायला खूप आवडायचं तेव्हा, त्यामुळे हे पुस्तक मी मागवलेलं. आणि हे पुस्तक खूप अमेझिंग आहे आणि आजच्या यूथने तर हे वाचण्यासारखंच आहे. पण या पुस्तकामध्ये मला काय मिळालं, मोटिवेशन मिळालं. ट्रॅव्हल करताना आपण काय काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ते मला कळलं. तर हे हलकं फुलकं पुस्तक खूप कमाल आहे. त्याच्यात नैराश्याची सुबक नोंदवही नावाचं एक त्यांनी लिहिलेलं आहे, एक स्टोरी आहे. इतकी सुंदर लिहिली आहे ना, खरंच कमाल आहे. डू इपिक शीट. तर हे पुस्तक मी इंस्टाग्रामवर बघितलं होतं, अंकुर वारिकू यांचं. हे पुस्तक आय थिंक मी इंस्टाग्रामवर म्हणजे मी स्टोरी पाहिलेली अंकिता ताईची, जी कोकण हार्टेड गर्ल आहे, ती मध्यंतरी ह्या पुस्तकातलं कुठलंही पान अशी टाकायची फोटो काढून, आणि ती म्हणायची की ह्या पुस्तकातलं कुठलंही पान उघडून वाचलं तरी आपल्याला त्या दिवसासाठी खूप मोटिवेट व्हायला होतं. त्यामुळे मी विचार केला की मला इंग्लिश वाचण्याची सुरुवात करायची होती, त्यामुळे मी हे पुस्तक मागवलेलं. आणि हे सुद्धा खूप छान पुस्तक आहे. हे पण मी जास्त वाचलं नाही आहे, प्रवासातच वाचलं आहे, किंवा असं कधी मला वाटलं की कुठलं तरी मधलं पान उघडावं आणि वाचावं. प्रत्येक पान जे आहे ते तुम्हाला खूप मोटिवेट करण्यासारखं आहे. हे जे पुस्तक आहे ते मी रिसेंटली घेतलेलं आहे, पण अजून वाचलेलं नाही आहे. हसवणूक, पु ल देशपांडे यांचं, हे पण मी वाचणार आहे लवकरच. आणि इब्ने बतूती हे जे पुस्तक आहे ते पण मी मध्यंतरी मागवलेलं, पण अजून वाचलेलं नाही आहे. तर काही काही पुस्तकं अशी आहेत की जी मी वाचलेली नाही आहेत, पण तुम्ही लवकरच वाचेन. असं आहे माझ्या पुस्तकांचं कलेक्शन. तुम्हाला हे कसं वाटलं, किंवा तुम्ही यातली कुठली पुस्तकं खरंच आधी वाचलेली आहेत ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला ती पुस्तकं कशी वाटतात, आणि अजून मी कुठली पुस्तकं वाचली पाहिजेत हे पण मला तुम्ही कमेंटमध्ये सजेस्ट करू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. तुमच्याकडे यातली कुठली पुस्तकं आधीपासून आहेत का, तर ती तुम्ही वाचली आहे, तुम्हाला ती कशी वाटली तेही सुद्धा सांगा. किंवा मी अजून कुठली पुस्तकं नवीन विकत घ्यायला पाहिजेत आणि ती वाचायला पाहिजेत ते सुद्धा मला तुम्ही नक्की सजेस्ट करू शकता. तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. पुन्हा भेटूयात एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.